हा पहिला बाण त्या सहदेवासाठी, 5 पांडवांतील पहिला बाण हा त्या सहदेवाच्या नाशासाठी. होय, त्या सहदेवाला जिवंत सोडणार नाही. दुसरा बाण त्याच्या त्या बंधूसाठी, तो नकुळासाठी. हो, नकुळाचा शिरच्छेद करण्यासाठी. पांडवातील हा तिसरा बाण. होय, तो तिसरा गले लठ्ठ भीम, ज्याला गदाधर म्हणून संबोधलं गेलं आणि ऐनवेळी ज्यानं मला नामोहरण करण्याचा प्रयत्न केला, माझ्या अस्तित्वाला डाग लावण्याचा प्रयत्न केला, तो हा गदाधर धर्म का अधर्म का याची तंतोतंत जाणीव ठेवणारा, मूर्तिमंत धर्माचा प्रसंगा म्हणून ओळखला जाणारा, त्या पांडवांचा ज्येष्ठ म्हणून मिरवणारा तो धर्म त्या युधिष्ठिराच्या सेवकासाठी. राहता राहिना शिल्लक एक बाण. म्हणजे वेळोवेळी पदोपदी या राजकारणाच्या पराक्रमाला निमंत्रणाचं कार्य त्यानं केलं. ज्याच्याकडून माझी अवहेलना झाली, वेळोवेळी माझा प्रतिस्पर्धी म्हणून ज्यानं मला विरोध करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे, हो, त्याच्याचमुळे अशा येणाऱ्या माझ्या जीवनातील संधी कायमस्वरूपी नष्ट झाल्या. कारण धनुर्धर म्हणून मी केव्हाच मिरवलं असतं, धनुर्धर म्हणून केव्हाच माझा जयघोषही झाला असता. तर ज्यावेळी गुरु द्रोणाचार्य स्नानासाठी ज्यावेळी नदीत उतरले, गंगेत उतरले, एका मगरीनं त्याच्या जीवितावर खरा घातला, त्यावेळी ते आरडाओरडा करू लागले. ते आर्दवाचे शब्द, ते करुणेचे शब्द, धावा वाचवा, माझ्या कानावर पडताच क्षणी माझी वीराची वीरश्री जागृत झाली. माझं भाव पडलाय. धनुष्य घेऊन मी त्या गंगाधरी धावत गेलो. पाहतोय तर का मगरीनं गुरु द्रोणाचार्यांवर हात घातला. म्हणून क्षणार्धात मी माझ्या धनुष्याच्या प्रत्येक क्षणात देतोय. एवढ्यात विरुद्ध दिशेनं बाण सुटला आणि त्या मगरीचा सेवन झाला. तो बाण कोणी सोडला तर त्याच लावणीच्या पावल्यानं, त्या धनंजयानं, त्या अर्जुनानं तो बाण सोडला आणि धनुर्धर म्हणून तो घोषित झाला. ती संधी माझ्या जीवनात आली होती, पण अशा काही संध्या ज्याच्यामुळे नष्ट झाल्या. ओ अर्जुन, खरा माझा प्रतिस्पर्धी, त्याच्या नाशासाठी
पांडवांच्या घातासाठी या 5 बाणांची चाचपणी पूर्णपणे झालेली शिकली. आणि म्हणूनच जेव्हा उदय होतो तेव्हा तो पाठीचा शंकरात माझ्या कानावर पडतोय. इंद्राज करा निष्पांडवी पृथ्वी करताय. जय जयकार असो. दानशूर कर्णाचा जय जयकार असो. अंगराज कर्णाचा जय जयकार असो. अंगराज कर्णाचा जय जयकार असो. दानशूर कर्णाचा जय जयकार असो. दातृत्वासाठी ज्याचा जन्म झाला त्या या अंगराज कर्णाच्या नावाचा जयघोष समाधान आहे. पण या रात्रीच्या अशा या माझ्या शस्त्रग्रहात हा आवाज, हा जयघोष कोण आहात आपण? एक याचक आहे. याचक? कोण? कर्णाच्या शस्त्रग्रहामध्ये याचक जयघोष करत आहे. हे याचका हा. कळेल का मला या रात्रीच्या या ऐनी वेळी आगमन तुझं झालं? तुझा हेतू मला समजेल का? हे अंगराज कर्णा, मला वचन हवंय. वचन? हो. कारण कर्णाकडून वचन हवं? माझं मन मित्र बनलंय म्हणून मला वचन हवंय. हे याचका दातृत्वासाठी ज्याचा जन्म झाला त्या अंगराज कर्णाकडून तुम्हाला वचन हवं? मला तर वाटत नाही, काही गरज नाही. कारण जन्मजात ज्याच्या अंगी कवच कुंडल होती आणि एक ब्राह्मण रूपातील एक देवता म्हणजे साक्षात देवराज इंद्र यांनी सुद्धा याचक म्हणून ती माझ्याकडून मागून घेतली. उदाहरण तस्करणानं दिलेल्या शब्दासाठी ब्राह्मणाची आम्ही इच्छा पूर्ण केली. देवराज इंद्राला ती कवच कुंडल प्रदान केली. ही तर ख्याती कीर्ती आमची घडली. उदार करणं या संधीला पात्र ठरलो. मग असं असताना आता वचनाची गरज? माझं मन मित्र बनलंय आणि मन म्हणून मी मित्र वचन बनलं? घेते. ठीक आहे. द्यायचं नसेल तर मी विणूक माग जाईल. थांब याचका. कर्णद्वारावरून कधी याचक विनमुख गेला नाही. इच्छिताची इच्छा पूर्ण करण्यासाठी माझा जन्म झाला असेल असं मी मानतोय आणि तो माझा धर्म आहे. माझ्या दातृत्वाला मी डाग लावू देणार नाही. हे याचका, या अंगराज कर्णाकडून तुम्हाला वचनच हवंय ना? घ्या, हे घ्या वचन. अंगराज कर्ण वचन देतोय. असेल तो इच्छा पूर्ण करेल. बोल याचका, काय हवंय तुम्हाला? सांप्रत तू काय करतोय? या सांप्रतच्या परिस्थितीत हे याचका, मी माझ्या वैऱ्यांना धूळ टाकण्यासाठी, माझ्या वैऱ्यांना धूळ भूमिध्वस्त करण्यासाठी 5 बाण त्या बाणांची मी चाचपणी करतोय. तेच 5 बाण पाहण्याची जिज्ञासा इच्छा या याचकाची आहे. काय? हे याचका म्हणे पांडवाच्या घातासाठी ते 5 बाण मी तयार केलेला आहे. हे पंचबाण तुला पाहण्याची इच्छा आहे? याचका हो, 5 बाणच काय, मागून मागून काय मागितला? अंगराज कर्णाजवळ आज या क्षणाला पंचप्राण जरी मागितला तरी त्यानं नकार कधीही दिला नसता. ठीक, याचकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे पांडवाच्या नाशासाठी बनवलेले 5 बाण
फार मोठ्या कुशलतेने हे 5 बाण तयार केले आणि ते 5 बाण तोडण्याची हिंमत माझी. याचका बोल, मी तयार केलेले 5 बाण तोडण्याची तुझी हिंमत कशी झाली? कोण आहेस तू? दाट संशय. अंगराज कथा. मी कोण आहे हेच कळवायचं असेल तर पंच पांडवांची माता आणि मार करणार तुझी आई हो. मार करणार तुझी आई हो. करणार तुझी आई हो. पंच पांडवांची माता आणि मार करणार तुझी आई. मार करणार. मार करणार तुझी आई. माया शब्दात एक माधुर्य भासलं. आतापर्यंत माझ्या राधापतीनं मला आदरेलं गोंधळीलं सुग्रास भोजन माझ्या मुखात घातलं. बाळ बाळ म्हणून आपल्या कुशीत तिनं मला सांभाळलं. त्या राधा मातेच्या त्या शब्दापेक्षा आज माझ्या कुंडीत बाहेर शब्द आपल्या मुखात शोधून बाहेर करणार आहे. ही राजमाता कुंती क्षणभर तुमच्या या माधुर्याच्या या शब्दामुळे या बोलण्यामुळे अंगराज करणारा क्षणार्धात माझा सत्य दिसला ते डोळ्यासमोर राहिलं. मला वाटलं दावडी पटकन आईच्या कुशीत दावा मिठी मारावी, आपल्या आईला उद्यास लावावी. पण नाही का ही राजमाता खरंच काहो हा कर्ण तुमचा आहे ही मात्र शंका आतापर्यंत अशीच राहिली. मी कोण कुणाचा? मी अकुलिया, मी सूतपुत्र आहे. आज राजकारणाचा आपल्याला आहे. या वेदना या यातना आतापर्यंत मला भेडसावतच राहिले. पण म्हणूनच आज मला हे मान्य आहे. आजच का तू माझा पुत्र आहेस. तुझा देह नसून तू ते पकडते 2 मिनिटं मी मामाला बोलवून ये. ठामपणे आपण बोलत आहात, सांगत आहात. माया भूमतीनं जिवाळ्यात आपण नाव पडत आहात. बाळ करणार तुझी रे आई. मग आता सांगा हा अंगराज कर्ण तो तुमचा बाळ तो कसा? मग काय तुझ्या जीवन चारित्र्याचं तर
त्या तरुणाचं हे तर काय काच असेल खरं आहे. काय आहे माझं जीवन रहस्य? तुझं जीवन रहस्य ऐकायचं आहे. राजे कुंती मोची आजी बंद करू